आला आणि गेला, येते ते जाते 5 वर्षाला ते 5 वर्षाला. कुणी काय केलं इथं? खायला आधी, झोपाला मध्ये आणि कामाला कधी कधी, अशा नगरसेवकाची आम्हाला अपेक्षा नाही. महापालिका काम करते की एकदा गेलं की 4 वर्ष परत नाही इकडे. कोल्हापूर आणि भाग आणि आमची कॉल सप्लाय विषय आम्हाला माहितीच पाहिजे. तर वोटवकर फास्ट आहेत असं म्हणतात बरेच जण. योगेश वटावकर हाच आम्हाला नगरसेवक पाहिजे, त्याची आईच पाहिजे आम्हाला. एवढा आम्हाला आमचा विश्वास आहे योगेश वटावकर यांच्याकडून. अगदी चांगला म्हणजे कुणालाही त्यांना आतापर्यंत तर दुखवलेलं नाही. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व अशी योगेश दादांच्या व्यक्तिमत्व आहे. आणि ह्याच्या पण आधी केलेलं आहे आणि अजून पण तो करतोय. आणि तसाच आम्हाला नगरसेवक पाहिजे आणि त्याची आई पण तशीच आहे. जिथं कोणीही पोचलेलं नाही आज ताग्यात त्या व्यक्तींना अशा प्रकारची मदत केली आहे, ती माणसं कधीही योगेश दादांना विसरू शकत नाही. हे आम्ही स्वतः छातीत ठोकून सांगू शकतो. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत. सध्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही प्रत्येक प्रभागात जातोय, तेथील नागरिकांशी संवाद साधतोय. त्यांच्या प्रभागामध्ये विकास कामं झाली आहेत की नाहीत, कारण गेल्या 5-5.5 वर्षांपासून महापालिका प्रशासनाचा कारभार सुरू होता. नगरसेवक हा प्रभागात नव्हता. त्यामुळं या परिसरात कितपत महापालिका प्रशासनानं काम केलंय, लोक त्या कामाशी समाधानी आहेत की नाहीत, आणि जर समाधानी नसतील तर त्यांना नगरसेवक जो आहे तो कसा असावा, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, हे जाणण्यासाठी मी आज पोहोचलोय प्रभाग क्रमांक 20 मध्ये. आणि प्रभाग क्रमांक 20 मधील बालावधूत नगर परिसरात मी आता सध्या फेरफटका मारतोय. या ठिकाणी बालावधूत नगर परिसरामध्ये जे बालावधूत मित्रमंडळ आहे, या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक आहेत ते बसलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. काकू नमस्कार. महानगरपालिका आता निवडणुका सुरू आहेत, आपण बघतोय प्रचार सुरू आहे, पॉम्पलेट येतात, सगळं बघतोय. पण गेल्या 5 वर्षापासून महापालिकेचा जो कारभार सुरू होता, काय वाटते महापालिकेचं काम आहे का हो चांगलं? मला नाही वाटत की प्रशासक एवढं लक्ष दिलंय असं मला नाही वाटत. कचरा कोंडाळा सगळीकडे पसरलेला आहे. कचरा रस्ते नीट अक्षरशः खड्ड्यात नाही. आता भाजी मंडीत आम्ही बसवायला गेलो की धुळीनं असं नाकात शिंकरलं, सकाळी काळे काळे एवढं बाहेर पडते. त्यामुळं नगरसेवक हे पाहिजेच. नगरसेवक पाहिजे तुम्ही असं म्हणालात, कसा असावा नगरसेवक? नगरसेवक काम करणारा आणि आम्हाला स्थानिक नगरसेवक पाहिजे. आणि ज्याचं काम चांगलं आहे असा नगरसेवक आमच्या इथं आहे ते म्हणजे योगेश वटावकर. काय योगेश वटावकर असं वेगळं वैशिष्ट्य काय? चांगला माणूस आहे तो, अगदी चांगला म्हणजे कुणालाही त्यांना आतापर्यंत तर दुखवलेलं नाही. आणि चांगल्यानं आम्हाला स्थानिक पाहिजेच आहे. आम्ही दुसऱ्या वार्डात जाऊन तिकडे दुसऱ्या माणसाला येऊन आम्ही कसं काम सांगणार? तर स्थानिक आहे इथं, आम्हाला त्याला बोलवून घेता येते आम्हाला. आणि तो कधीही कुणाला दुखवणारा माणूस नाही. त्याची आई पण चांगली आहे, त्या पण चांगल्या म्हणजे माणसाशी मिळून मिसळून असं म्हणजे. आता या निवडणुकीत त्यांच्या आई उभारल्यात ना निवडणूक. हो. मग योगेश वटावकर म्हणून आईला मतदान का करतील लोक? करायलाच पाहिजे, त्याचं काम चांगलं आहे. इथं आम्हाला रक्तदान शिबिर, महिलांच्या हळदी कुंकूचे कार्य, भरपूर कार्य केलेलं आहे त्यानं. काही नसताना त्यानं स्वखर्चात भरपूर कामं केलेले आहेत आणि आम्हाला ते पाहिजेत नगरसेवक. काकू तुमचा अनुभव खूप मोठा आहे. आपण आता तुम्ही ज्याप्रमाणे म्हणाल की आम्हाला स्थानिक नगरसेवक पाहिजे. हो पाहिजेच. उपरा नगरसेवक नको अजिबात नको. बर ठीक आहे. जर दुसरीकडे बघायला गेलं तर येणारा जो नगरसेवक आहे, आता तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात, या भागामध्ये काय तुमच्या अपेक्षा आहेत? अपेक्षा पूर्ण करणारा तो नगरसेवक आहे योगेश वटावकर. आमच्या ज्या काही अपेक्षा आहेत आम्ही त्याच्या पुढे सांगतो की बाबा हे नाही, आम्हाला हे करून दे. आणि ह्याच्या पण आधी केलेलं आहे आणि अजून पण तो करतोय. आणि तसाच आम्हाला नगरसेवक पाहिजे आणि त्याची आई पण तशीच आहे. काय हो काकू? हाय, बरोबर आहे. काय वाटतंय? चांगलं वाटतंय आम्हाला. योगेश वटावकर भारी वाटतोय आणि त्यांची आई पण चांगली आहे, करणारा मदत करणारी पण आहे आणि योगेश पण भरपूर मदत करणारी आहे. असं आम्हाला भरपूर मदत केलाय त्यानं. काय 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 मदत केली तुम्हाला? एकट्याला मदत केली म्हणून काय बाकीच्यांनी मतदान करायचं? सगळ्यांना मदत केलाय त्यानं. सगळ्यांना केले मदत, सगळ्यांना केले त्यानं. बिचारा कचरा कुंडी उचलाय लावायचं, कचरा गाडी लावून द्यायचं, सगळं गटार साफ करायला लावून द्यायचं, केलंय त्यानं. भरपूर केलाय त्यानं योगेश वटावकर. त्यांची आई पण हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवायचा, सगळ्या बायकांना बोलवायचं. त्यांच्या आईनं काम भरपूर केलंय. त्यांच्या आईनं हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला, हे मंडळाचं काहीतरी केलं. बाहेरचं सुद्धा करतोच तो, असं नाही की मंडळापुरता नाही मर्यादित. सगळ्यांनी हाक मारली की सगळ्याच्या शब्दाला तो धावून येतोच तो. आता मला सांगा, एकदा काय होतंय, डोक्यात एकदा नगरसेवक पदाची हवा गेली तर माणूस
हवेतच जातोय. बाकीच्या नगरसेवकांसारखं योगेश वटवकर पण तुम्ही निवडून दिला असा की परत 5 वर्ष गायबच होणार? आम्हाला भरपूर योगेश वटावकरच आम्हाला पाहिजे. तेच पाहिजे. योगेश वटावकर हाच आम्हाला नगरसेवक पाहिजे, त्याची आईच पाहिजे आम्हाला. दुसरं नकोच आम्हाला कुणी. आम्ही कुणी जायचं तिकडे बोलवायला, कुणाला जायचं तिकडे बोलवलं तर येत आम्हाला इथं त्याला असं धरून वडून बोलता येईल तसं आम्ही इतरांना कसं आणणार? दुसऱ्या भागातल्या लोकांना कसं आणणार आम्ही? त्यामुळे आम्हाला स्थानिकच पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय कोल्हापूर महापालिकेवर कुणाची सत्ता यावी? योगेश वटावकरची. नाही, बीजेपीची. केंद्रात सुद्धा तेच सरकार आहे आणि बीजेपीचीच सत्ता पाहिजे आम्हाला. आणि कमळ फुललंच पाहिजे. काय कमळ फुललं पाहिजे? कमळ फुललं असं म्हणतात की तिने फसव्या योजना आणल्यात. नाही कोणी आणलं नाही. तर बहिणींच्या मना हे ज्या योजना आणलेल्या चांगल्या आहेत आणि त्यांनी सरकारने पण चांगल्या योजना आणलेल्या आहेत. जवळजवळ सगळ्याच म्हणजे उज्ज्वल गॅस योजना म्हणा, भरपूर योजना आणलेल्या आहेत. एवढं काय आम्ही त्याचा फायदा होतोय लोकांना? होतो तर त्याशिवाय काय कमळ फुललंय? त्याशिवाय कमळ फुललंय काय? मामा नमस्कार. नमस्कार. सकाळची वेळा निवांत बसलाय, पण काय करणार? मग भागात काय चालताना ठेचकळत आहे काय? तेच करणार काय? सगळे खड्डेच आहेत की भागात. महापालिकेनं कामं केलीत का इकडं? महापालिका काम करते की एकदा गेलं की 4 वर्ष परत नाही इकडे. बर. आता पाईपलाईन टाकायला चालल्यात, ते किती महिने झाले. काय त्याचे रस्ते तरी सरळ आहेत का बघा तुम्ही. बर. मग महापालिका बरी की नगरसेवक पाहिजे इकडं? नगरसेवक पाहिजे. नगरसेवक असला तरच ती काम करून घेतात. होत्यात काय? नगरसेवक फक्त आपली पोट भरतात? नाही ती तसं ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. काय परंतु स्वतःच नगरसेवक जर असेल का नाही जवळचा, तर त्या भागातील कामच चटकन होत. कसा आहे नगरसेवक? कसा पाहिजे तुम्हाला? मग नगरसेवक हा जनतेसाठी राबणारा. बर. काय आता बघायला गेलं तर इथं ते योगेश वटवकर म्हणून कोण आहे, त्यांच्या आई इथं निवडणुकीला उभा हो आहे. करतील का हो काम ती? निश्चित. काय मुलगा सहकार्य करणारच होते ना. बर. काय सहकार्य करून त्यांच्या दोघा एकमेकांच्या सहकार्याने काम होणारच आहेत. होतील हो वाटते 100%. काय जसं तुम्ही म्हणला महापालिका एकदा येत्यात 5 वर्ष गायब होत्यात, तसं नगरसेवक झाल्यावरती गायब होणार की? तर तसं काय कोण सांगते? इथं निदान घर जवळ आहे, चटकन हे करता येते. बर. काय आता लांबचा जर असेल तर त्याला हुडकायचं कुठे? महानगरपालिका निवडणुका सुरू आहेत. नगरसेवक बरा की महापालिकेचा कारभारच बरा? नगरसेवक बरा. का हो? लात मारीन तिथं पाणी काढणं अशी म्हणण्याची धमक ज्याच्या जवळ आहे, असा नगरसेवक आम्हाला पाहिजे. लात मारेन तिथं पाणी काढीन, काय त्याचा फायदा होणार लोकांना? सत्ता कुणाचीही येऊ सर, पण भागाचा विकास करणारा नगरसेवक आम्हाला पाहिजे. जाऊ तेथे खाऊ. खायला आधी, झोपाला मध्ये आणि कामाला कधी कधी, अशा नगरसेवकाची आम्हाला अपेक्षा नाही. बर. मग तुमच्या दृष्टीनं कोण आहे इकडं आता? योगेश वटवकर साहेब. का हो? गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारा माणूस आहे तो. बर. तुम्हाला काय अनुभव आलाय त्या माणसाचा? अनुभव आलाय. आता त्यांच्या आई या नगरसेवक पदाच्या निवडणुकीत आहेत, काय वाटतंय? लोक त्यांना साथ देतील असं दिसतंय का? दिसते की साहेब. तुमच्या काय अपेक्षा येणाऱ्या नगरसेवकाकडनं? भागाचा विकास व्हावा. आणि कोल्हापूर महापालिकेवर कुणाची सत्ता यावी वाटते? सत्ता कुणाचीही येवो, पण भागाचा विकास हा झाला पाहिजे. काय काय विकास व्हायला पाहिजे तुमच्या दृष्टीनं आता? गोरगरिबांना मदत करणे, रस्ते, गटर्स, कचरा कोंडाळे, शौचालय. बर बर. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न एक आहे. बर. वेळेवर पाणी येत नाही. महापालिकेचे लोक कधी आलेत का इकडं? सर मला असं वाटतं की हद्दवाढीचा हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न जोपर्यंत निकालात निघत नाही काय, तोपर्यंत काही आपल्या महानगरपालिकेचं काही सांगता येत नाही. का तर गेली 10 ते 15 वर्ष झाले. बरोबर. सत्ता कुणाची आपल्या याच्यावरती नाही, प्रशासकीय शासन असल्यामुळं. पण कोणीतरी एक खमक्या माणूस बाबा आपल्या इथं आपला कोणतरी असावा हक्काचा माणूस, की 5 वर्ष बाबा एकदा मतदान घेतला किंवा आम्ही निवडून दिला की 5 वर्ष 10 वेळा त्याच्या वाऱ्या करायच्या, की जसं की पंढरपूर ते कोल्हापूर, कोल्हापूर ते पंढरपूर आपण वाऱ्या करतो. आम्हाला असं काही नको आहे. मग तुम्ही म्हणला खमक्या नगरसेवक पाहिजे. आता योगेश वटवकरांच्या आई आहेत, त्या करतील असं तुम्ही म्हणताय? करणार. ते पण नगरसेवक झाल्यावर तसंच करणार की 5 वर्ष गायब?
पण कसा हक्काचा माणूस असल्यामुळे आम्ही त्यांना बोलवून आणू शकतो ना, ओढून आणू शकतो की आमचा हा विकास करा, तो विकास करा. आता फक्त निवडणूक आहेत म्हणून ते सगळी कामं लोकांची करायला लागल्यात म्हणे. मग हेच तर आम्हाला नको आहे सर, की जोपर्यंत निवडणूक आहे तोपर्यंत तुमची कामं करणार. आश्वासनबाजी, भाषणबाजी आणि घोषणाबाजी ह्याच्यापेक्षा प्रत्यक्षात तुम्ही कृती करा असं माझं म्हणणं आहे. आणि ती त्यांच्यातून कृती आम्हाला दिसणार एवढा आमचा विश्वास आहे योगेश वटावकर यांच्याकडून. हा आमचा आणि समस्त आमच्या समाजाचा म्हणजे समाज म्हणजे भागाचा विश्वास आहे की त्यांच्याकडून तो विकास दिसणारच. काय आता वातावरण काय म्हणते इकडे तुमच्या भागात, प्रभाग 20 मध्ये? आता युती सरकारचं जसं बघायला गेलं तर बऱ्यापैकी चांगलं आहे. आणि भागातनं आपल्या म्हटला तर सुरेखा वटावकरांचं नाव ऐकलंय मी कालच. काय वेगळं वैशिष्ट्य आहे सुरेखा वटावकरांचं नाव ऐकायला एवढं नाव? त्यांचे जे मुलगा आहे ते ग्राउंड लेवलला भरपूर चांगलं काम करतात असं ऐकण्यात आहे. कालपासून बोलत होते काय जण. आम्ही पण असतो बाहेर बरेच ठिकाणी. मी हॉस्पिटलला असल्यामुळे बरेच पेशंट वगैरे म्हणत असतात, अरे तुमच्या इथनं कोण उभं राहिले, तर वटावकर फास्ट आहेत असं म्हणतात बरेच जण हॉस्पिटलमध्ये पण. मग आम्हाला वाटलं की बाबा खरंच हा रक्तदान शिबिर असू दे, लहान मुलांचे काहीतरी कार्यक्रम असू देत. कोविडमध्ये भरपूर सहकार्य केलं योगेशदादांनी. आमचं स्वतः कोविड सेंटर होतं सायबरला. त्या सायबरच्या कोविड सेंटरमध्ये त्यांच्या आम्हाला फोन करायचे, हा जयेश जरासं पेशंट पाठवा लागलोय, पटकन घे. अशा गोष्टी फार त्यांनी केल्यात. स्वतः सॅनिटायझर वाटप केलंय त्यांनी कोविड सेंटरला येऊन. आमच्या इथं बिस्किट वाटप केलेत. पार्लीचे जे बिस्किट आणलेले त्यांनी 5,000 पुढं ते आमच्या इथे येऊन त्यांनी वाटले. आता निवडणुका तोंडावर आहेत, कुठंतरी एक पद मिळावं, पदाचा एक त्यांना पदाची हाव ज्याला म्हणतो, पदाचा स्वार्थ म्हणून ती आता कामं केलीत. नंतर 5 वर्ष आता परत गायबच होणार की बाकीचे नगरसेवक होते. गायब व्हायचं असतं तर त्यांनी ग्राउंड लेवलला कामच केलं नसतं. आज भारतीय जनता पार्टी बरोबर ते बरेच वर्ष आहेत. कधीही सत्ता जरी भारतीय जनता पार्टीची बदलली, मुन्ना साहेबांची किंवा ते ज्यावेळी पडले त्यानंतर पण स्वतः योगेश वटावकर त्यांच्या बरोबरच होते. ते आज ताग्यात त्यांनी कुठल्याही पक्षात उडी मारलेली नाही असं स्वतः जाणवलेलं आहे आम्हाला. त्यामुळं ती व्यक्ती आणि व्यक्तिमत्व ह्यात फरक असतो. ती व्यक्ती आणि व्यक्तिमत्व यात फरक असतो. आता योगेश वटावकर तुम्ही म्हणतात कामं करतात, लोकांच्या आरोग्य असतील किंवा इतर ज्या सोयीसुविधा द्यायला पाहिजे त्यासाठी ते धडपडतात. आता त्यांच्या आई निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आई पण त्यांच्या कधीही त्यांच्याकडे गेलं म्हणजे घरात जर आता काय घरातल्यासारखं घरोपा असतो, आम्ही असं जातोच इकडे तिकडे काहीतरी, कधीही त्यांचा आपुलकीचा जो संवाद असतो तो फार वेगळा असतो. आता मंडळाचे कार्यक्रम असले तरी आम्ही जातो, सारखं जावं लागतं आम्हाला काहीतरी आणायला, तांब्या वगैरे. बाकीच्या जी बोलण्याची पद्धत आणि त्यांच्या बोलण्याची पद्धत फार वेगळी आहे आईंची. दादा साहेब हा शब्द कधी दादांनी स्वतःला मानून घेतलेला नाही आज ताग्यात. जरी लहान मुलं जरी म्हटलीत योगेश साहेब, हे साहेब म्हणायचं नाही, योगेश म्हण किंवा दादा म्हण, हे जे शब्द आहेत ते आपुलकीचे शब्द आहेत, प्रेम देणारे शब्द आहेत. ज्यावेळी आपण एखाद्या व्यक्तीशी बोलतो, आज तुम्ही जरी आला तर तुम्हाला आम्ही नमस्कार करणार, तसं ते लहान मुलं जरी दिसली तर नमस्कार. गणपतीला कार्यक्रम असतात आमचे लहान मुलांचे, त्या मुलांचे जर तुम्ही व्हिडिओ पाहिले तर ते योगेश दादा कुठे आहेत, योगेश दादा कुठे आहेत असंच म्हणत होते. म्हणजे ह्या गोष्टीला एक कुठेतरी त्यांना पण एक छाप पडलेला आहे की बाबा योगेश वटावकर ही व्यक्तिमत्व नुसतं निवडून येण्यासाठी नाही तर लोकांच्या कामात आणि ग्राउंड लेवलला. आज योगेश दादांनी भागातल्या बरेच ठिकाणी जिथं कोणीही पोचलेलं नाही आज ताग्यात त्या व्यक्तींना अशा प्रकारची मदत केली आहे, ती माणसं कधीही योगेश दादांना विसरू शकत नाही. हे आम्ही स्वतः छाती ठोकून सांगू शकतो. आता 5 नगरसेवक आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि शिवसेना पक्षातले. धनुष्यबाणाच्या चिन्हावरती अभि खतकर दादा आहेत. बरोबर आहे. हो, अभि खतकर दादांचं पण काम खूप चांगलं आहे, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर जी 5 राजू जाधव साहेब आहेत, त्यांचं पण चांगलं काम आहे, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर तुम्हाला सांगतो महानगरपालिकेवर कोणत्या पक्ष, इकडे तुम्ही म्हणता योगेश वटावकरांचं काम चांगलं आहे, त्यांच्या नावाची चर्चा आहे, महापालिकेवर कोणाची सत्ता यावी? महानगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सरकार यावे
अशी माझी कळकळून सर्व जनतेला एक अभिवादन आहे. का आतापर्यंत जेवढे काँग्रेसचं सरकार होतं तर तुम्ही दाखवा मला काय कामं केलेली आहेत. तुम्ही आज मीडियाच्या माध्यमातून सगळीकडे फिरत असता, तुम्हाला माहिती आहे की बाबा काय असतं माध्यम. आणि तुमच्यासारखे लोकांमुळं अशी चांगली चांगली माणसं आज प्लॅटफॉर्मवरती येतात. ते कशामुळे येतात? तुमच्यामुळे येतात. काय येतात की आज तुम्ही बाईट घेता किंवा कोणाशी जरी बोलता. आता आम्ही अचानक बसले तरी पण आम्ही तुम्हाला बाईट दिला तुम्ही सांगितल्यावर. का की आज योगेश दादांच्या फॅमिलीचं म्हणा बॅकग्राऊंड ते शून्यातनं विश्व त्यांनी निर्माण केलेलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे. आणि ह्या 5 नगरसेवक 5 जे उमेदवार आहेत ते महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार चांगलेले आहेत आणि भक्कम साथ देणारे आहेत. गरिबांची त्यांना जाणीव आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे का की आज जर एखादं म्हटला की हे कालच आमच्या पोरांचा ऍक्सिडेंट झालं तर वरती 5 मिनिटात दादांचा फोन आला की असं असं झालंय, तुम्ही सगळीजण तिकडे यायला पाहिजे. सगळी गेली, सगळी आपापल्या कामात होती, पण एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व अशी योगेश दादांचे व्यक्तिमत्व आहे. काय गप्पा चालू आहे तो तुमच्या? अहो आमच्या इकडच्या इलेक्शनच्या आणि दुसऱ्या कुठल्या असणार इलेक्शनचा? मग आमच्या भागातला म्हटल्यावर कोणतर आपलं आपलं पाहिजेच की. काय वाटतंय कुणाचं वार आहे इकडं? आमच्याकडं बघा महायुती म्हणजे आमचं योगेश वटाकर. आमच्या भागात योगेश वटाकर तेच आम्ही चर्चा आता तेच करत चाललो होतो बघा. चर्चा आम्ही तिकडे उभारलाय तिकडे उभारलाय तिकडे उभारलाय, आपल्या भागात कोण आहे, आपल्या भागात कसं काय, हे आमची ही चर्चा करत चाललोय आम्ही. काय योगेश वटवकर का? योगेश वटकर कसं आहे माहिती आहे काय, खरं सांगायचं म्हटलं तर आपल्या राज्यात केंद्रात महायुती आणि आमच्या कॉलनीत सुद्धा आमच्या भागात सुद्धा महायुतीच आम्हाला इथं हे पाहिजे. काय महायुतीचा काय फायदा होणार आहे? हो महायुती म्हणजे शेवटी आपल्या भागात काम करणारा माणूस, महायुती म्हणजे एकत्र येऊन काम म्हणजे बघणारा करणारा असं पाहिजे. महायुती म्हणजे आमच्यासाठी काय योजना केल्या, आमच्या सगळं इथं मंडळात म्हणा सगळ्या बायकांनी सगळं कुठल्या योजना काय काय राबवल्या ह्या सगळ्या भागात प्रत्येक गोष्टीत महायुतीचं वारं आहेच आपल्याकडं. आणि ते महायुतीच आम्हाला केंद्रात पण आहे, राज्यात पण आहे आणि आमच्या इथं कोल्हापूर आणि भाग आणि आमची कॉलनी सप्लायशे सप्लायशे आम्हाला महायुतीच पाहिजे. आणि त्या ठिकाणी आम्हाला योगेश वटकरच पाहिजे. योगेश लाडक्या बहिणी बंद होणार लक्षात ठेवा. नाही बंद होणार नाही. अहो स्वतःचा भाऊ कधी 1500 रुपये आम्हाला वर्षातनं 500 रुपये टाकायचं भाऊ आणि आम्हाला महिन्याला देते. आमचे मिस्टर देत नाही तेवढा आम्हाला भाऊ द्या. म्हणून महायुती नाही म्हणून नाही. तरी 1500 रुपये मिळो न मिळो याच्याशी काय एवढं नाही. पण केंद्रात आता कसं जसं महायुतीचं सत्ता आहे तर केंद्रातून किंवा राज्यातून फंड येतो. तसंच जर का इथे जर का महायुतीचं भाजपचे आता जे आमचे ओबीसी सुरेखा ओटावकर या उभा राहिल्यात तर जर का केंद्र सरकारकडून जर का फंड मिळाला तर जर का हे सुरेखा ओटावकर निवडून आल्या तर त्या फंडातून आपल्या प्रभागातील सर्व कामे होऊ शकतात. ओटावकर निवडून आल्या तरच्या गोष्टी आहेत त्या. पण सुरेखा ओटावकरांना लोक मतदान का करतील? कारण एकतर त्या स्थानिक उमेदवार आहेत आणि जनतेच्या हक्केसाठी धावून येणार आहे, मेन ते. आणि हे सुरेखा ओटावकर जर का निवडून आल्याच तर आमच्या ह्या सर्व नागरिकांनी बोलवण्याच्या आधी किंवा त्यांनी सांगण्याच्या आधी प्रभागातील सगळे कामे होणार याची आम्हाला स्वतः गॅरंटी आहे. त्यामुळे गॅरंटी 5 वर्ष टिकेल का? येस ऑफकोर्स टिकणार 101%. तुम्ही काय सांगताय? होय आता त्यांनी तेच सांगितलं तेच मी तुम्ही कसं काय गॅरंटी देऊ शकता? आम्हीच इथे राहतोय ना, आम्हाला इथे गॅरंटी आहे ना, ती गॅरंटी आहे ना. बाकीचे नगरसेवक निवडणुकीपुरते येतात तसंच योगेश वटवकर नाही हे कधीच होणार नाही, हे शक्यच नाही. आम्ही स्टॅम्पवर लिहून देऊ तुम्हाला की हे 5 वर्ष जर का योगेश वटावकर किंवा सुरेखा वटावकर या निवडून आल्या आणि त्यांनी जर 5 वर्ष येणारच नाहीत असं होऊ शकत नाही. हक्काचा म्हणणं आमच्या कॉलनीत निवडून आलेलेच पाहिजे. पण स्वतःचा आता स्वार्थ बघायला लागले बघणारच नाही, ते स्वतःचा स्वार्थ बघणारच नाही. आम्ही तुम्हाला स्टॅम्पवर लिहून देतो. असा आम्ही सगळ्या महिला, आमचं महिला बचत गट आहे योगेश वटवकरांची आई सुरेखा काकी. आम्ही आमचं म्हणजे आम्ही स्थायिक पहिल्यापासून आहे तेव्हापासून बचत गट आमचं त्यांचं सगळं एकत्र आमचं कामकाज चालू आहे. बचत गटासाठी त्यांनी काम केलंय, आम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर आहे. त्यांनी आमची एकत्र आम्ही काम करत असतोय. कुठलीही एकदा सुविधा आली काय आली की त्यांच्याकडे आम्ही सगळेजण मिळून करतो. त्यामुळे आपला हक्काचा माणूस विषय कुठे येतोय, आपला हक्काचा माणूस तिथं पाहिजे, आपला स्थानिक उमेदवार पाहिजे, हे आमचं मत आहे. त्यामुळं यापूर्वीच्या नगरसेवकांनी कामं केली तो इथं
काम आता काय सांगायचं आता 5 तुम्हाला आणि काय वर्ष निवडणूकच झाली नाही त्यामुळे जरा प्रभागात सगळीकडे महापालिकेचं काम नव्हतं का चांगलं? नव्हतं. ह्या 5 वर्षापूर्वी तरी नव्हतं. गटरीची बोंबाबोंब आहे बघितला असता तर रस्ते आता ड्रेनेजची कामं झालेली आहेत, रस्ते सगळे उकरून ठेवलेले आहेत, पाण्याची पण ड्रेनेजचं काम महापालिकेनं केलंच की. केलं पण अजून चालू झालेलं नाही ना. अजून काम असलं तर बोलवण्याचं काम कोण करणार? कोण करणार जर असला इथला आपला उमेदवार कोण असेल ते जाऊन आता येऊन आपण कुणाला करू तक्रार शकतो ना. करायची झाली गटरी विषयी तरी आम्हाला योगेश वटावकरांच्या दारात जायला आणि लागते. जास्तीच असं आहे. आता जवळच गटर आहे बघा. त्याची असं काय आहे. condition आहे. बघा, जवळच आहे. कुठं चाललायचा? मी आमच्या घरात चाललोय घरात चाललायचा? वय काय आणायला गोळ्या औषध औषध आणायला गेलता जावे? हा काय नगरसेवक निवडून काय माहिती आहे का नाही? अहो नगरसेवक आमच्या गल्लीतला असला की बरं पडतंय. का हो? का म्हणजे काय बी सांगा येतंय, कारण सांगता पण ते येते. नगरसेवक काम करणार पाहिजे का नको? करणार की हा? करणार की. कुणाचं चर्चा आहे काय ते? हाय सगळ्यांची म्हणजे काही करते सोडे ते अभिजित चव्हाण आल्यापासून बस बाकीचं कोण आलेलं नाही बाबा. बर हा? आता मग नवीन आपला गल्लीतल्या गल्लीत आहे, राहणारा येतच आहे. कोण? ह्यो आपलं वटावकर. आणि आता निवडून आल्यावर मग बाकीचे नगरसेवक करतात तसं 5 वर्ष गायब झाल्यावर? गायब कशी होतील इथं गल्लीतला कसा गायब होईल? आम्ही दारात जाऊन बसू की हा. त्यांच्या बर लांब नाही इथं आहे कोपऱ्याला. बर बाकींच्या दारात कशाला जाऊ? होय का नाही? आता फक्त म्हणे एकदा नगरसेवक झाले की फक्त आपला स्वार्थ बघायचा, आपला स्वतःचा विकास करायचा, भागाचा विकास करायचा नाही. असं करणार का हो? नाही नाही अजिबातच नाही. तर हा. आम्हाला जेव्हा इथं ओळख नव्हती तेव्हा सुद्धा त्यांनी येऊन आमच्या इथं कामं केली. बर त्यामुळे ते असं कधी करणारच नाहीत. हा. महापालिकेवर कुठली सत्ता यावी वाटतं तुम्हाला? महायुतीची सत्ता यावी अशी प्रामाणिक मत आहे आणि येणारच. प्रामाणिक आता 2 महिन्याचा हप्ता येणार आहेत म्हणून. नाही नाही हप्त्याचा काही प्रश्न नाही पण यावी कारण की जर का केंद्रात जर का माहितीची सत्ता आहे तर राज्यात पण आहे पण तिथून जर का फंड आला नगरसेवकाच्या तर्फे तर प्रभागाची कामं होतील म्हणून मी म्हणते की महायुतीची सत्ता यावी आणि आमच्या प्रभागात सुरेखा ओटावकर ह्याच निवडून याव्या अशी प्रामाणिक इच्छा आहे आमची आणि आम्ही निवडून देणार. समस्या महिलाच बघू शकतात. हा पण एक मोठा मुद्दा आहे. जरी महिला नाही जात तर मुलगा तो मुलग्यासारखा आमचा आहे. बाकीच्या महिला आहेत की इथं निवडणुकीत आता? त्यांचं आम्हाला काय माहित नाही. त्यांचं आम्हाला काही माहित नाही पण आमच्या प्रभागात उभारलेल्या जे सुरेखा वटवकर त्यांच्याबद्दल आम्हाला 101% गॅरंटी की त्या 5 वर्ष निवडून आल्या तर 5 वर्ष आमच्यासाठी असणार आहेत त्या. अहो आमची लग्न झाल्यापासून ते आम्ही त्यांना ओळखतोय. गेले 30 वर्ष झाला मी ओळखतोय. हा पहिला मुद्दा. माणसाची पारख व्हायला पाहिजे. हो कोण कसा आहे कोण आला आणि गेला, हे येते ते जाते, 5 वर्षाला ते 5 वर्षाला कुणी काय केलं इथं. स्थानिक असलं तर आपलं बोलता येते बघता येते. हे मेन मुद्दा आहे. म्हणजे आमच्या भागात कसं आहे कुठं गटरी कुठं काय झालं शेवटी आम्हाला इथं बोलवता येते. मेन मुद्दा कसा येत नाही पाण्याचं. योगेश वटावकर जरी सत्तेत नव्हता तो नगरसेवक म्हणजे काही तर नव्हता. 5 वर्ष आमच्या भागात कुठं नगरसेवक नाही कोण नाही तरी सुद्धा तो गटर तुमलं सगळ्यांना बोलून गटर हे तुमून काढतोय. पाणी नाही आलं टँकर सांगतोय. सगळी कामं तो करून सांगते. आरोग्य सेवा इथं चालू केली महिलांसाठी. ते आपलं आभा सेवा शिबिर रक्तदान शिबिर तर केवढं मोठं भरवलं. आता ह्या भागात सांगा एवढ्या भागात त्यांनी कुणी इथं नगरसेवक कुणी केले का जागा तेवढा मोठा कार्यक्रमचा रक्तदान शिबिरचा झाला. हा तो मग होता कसं ते निवडून आलता काय नाही. तरी पण तो 5 वर्ष जो आधीचा 5 वर्ष नगरसेवक गेला त्याच्यानंतर 5 वर्ष हा सगळी कामं बिन सांगता बिन प्रत्येक हा केला. एक तर आम्हाला तर काहीतरी बोगस कर्ज आलं होतं त्यानं पूर्ण तिथं दाखवून करून कंप्लेंट देऊन सगळं 3.5 प्रत्येकाच्या एक ह्याला जमीन त्याचं असं आलं होतं. त्यानं आमचं काम केलं पूर्ण. म्हणजे काय तो नव्हता भागात म्हणजे काय त्याच्या हातात सत्ता नसताना सुद्धा त्यानं कामं भरपूर केलेली. काय सांगायला लागल्यात? 4 लोक मागे घ्यायचीत आणि रुबाब करत फिरायचं असं म्हणतात इथं योगेश वटवकर. नाही तशी कशी काय होय? तसं काय पोरग नाही आहे. उगाच सांगणारी सांगून का उपयोग आहे सगळा. आम्ही आता इथे राहतोय की बाहेरची कोणतरी बुकत असते होय की नाही? होय बाहेरची काय बी सांगणारच की. खरं आम्ही गल्लीत राहतोय. आता आमचं वर हे चाललं शिनी चालल्यावरती माहित आहे. खरं माणसं स्वभाव चांगले आहेत. तर एकूणच आपण पाहिलं की प्रभाग क्रमांक 20 मध्ये आपण नागरिकांशी ज्यावेळेला संवाद साधला तर या ठिकाणी आम्हाला उपरा नगरसेवक नको आहे जो एकदा निवडून गेला की 5 वर्ष गायब होतो. तर असा नगरसेवक नको आहे जो नागरिकांच्या प्रश्नांची जाण असणारा, नागरिकांचे प्रश्न सोडवणारा आणि स्थानिक नगरसेवक. सर्वात महत्वाचा मुद्दा या नागरिकांनी आणि महिलांनी आपल्यासमोर मांडला की स्थानिक नगरसेवक
ज्या काही तक्रारी असतील तर त्या पटकन सोडवणारा नगरसेवक आम्हाला असा हवाय आणि अशाच नगरसेवकाला आम्ही महापालिकेत पाठवणार आहे. दुसरीकडे बघायला गेलं तर महापालिका प्रशासनाचा या ठिकाणी कारभार जो होता तो संपूर्णतः भोंगळ कारभार सुरू होता. त्या कारभाराबाबत हे संपूर्ण जे नागरिक आहेत ते असमाधानी आहेत. त्यामुळं आता सध्याच्या घडीला सुरेखा ओटवकर ज्या भाजप पक्षाकडून या ठिकाणी अधिकृत उमेदवार आहेत, योगेश ओटवकर जे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी अनेक वर्षांपासून करतायत, त्यांच्या मातोश्री सुरेखा ओटवकर या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि असला स्थानिक उमेदवार महिलांच्या प्रश्नांची जाण असणारा उमेदवार सुरेखा ओटवकर आहेत आणि त्यांना नक्कीच आम्ही विजयी करणार असल्याचा निर्धार या महिलांनी आपल्यासमोर बोलताना व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर.